लेट्स स्टार्ट द राईड. भगवंताचं नाव घेऊन आपण आपली राईड स्टार्ट करू. लेट्स गो. ऑलमोस्ट 7 वाजले आहे. 6 वाजता निघण्याचं ट्राय. मुरलाच टाकलं डायरेक्ट. ऑलमोस्ट 452 किलोमीटर्स दाखवत आहे बाई. जवळपास मी 8-8.5 तास होत आहे साठी. तसं हरकत नाही. संध्याकाळीपर्यंत पोहोचलो गंगूरला तरी तुझं वी विल डोंट टेक मच ब्रेक. हाफ आवरचे आम्ही ब्रेक्स घेऊ. सो दॅट्स वॉट वी हॅव स्टार्टेड द ब्रेक राईड. हिंजेवाडी शिवाजी चौकात पोहोचलो आपण. ऑलमोस्ट तामिनी घाट घ्यावा लागेल आणि तामिनी घाटमधून आपण याच्यामध्ये खूपदा गेलो आहे. खूप ऑलमोस्ट जिथे पण ट्रेक्सला वगैरे जायचं ना, ट्रेकिंग वगैरे करायला तर सर्व इकडूनच जायचं. बट आता चाललं आपण राईड करायला, तेव्हा आपण दुसऱ्यांच्या गाडीमध्ये बसून जायचं. आता आपण स्वतः बसून जायचं. दॅट द डिफरन्स. हिंजेवाडी लोक लाईक करतो यार व्हिडिओ. हो वेल अँड गुड की ट्राफिक नाही आहे. जसं आपण आता हिंजेवाडीच्या लास्ट महागाईतून निघून जाऊ. आणि तसं पण आज गुढीपाडवा भरपूर सारे ऑफिसर्सला सुट्टी आहे, त्याच्यामुळे पण आज गर्दी नाही आहे. अदरवाईज सकाळी इतकी जास्त गर्दी असते, बापरे. सकाळी इतकी जास्त गर्दी असते की यू डोंट नो. तिथेच ऑलमोस्ट 1 तास लागला असतो ट्राफिकमध्ये. वेल अँड गुड ट्राफिक नव्हतं. आणि हा तांबली घाट महाड रत्नागिरीपर्यंत रस्ता आपल्याला ओळखीचा आहे. मागे गेलो होतो तेव्हा ऑलमोस्ट ऑगस्टमध्ये गेलो होतो, तेव्हा रस्त्याचं खूप काम चाललेलं होतं. आता रस्त्याचं काही काम झालं असेल मे बी. गोवा गेलो होतो त्याच्यानंतर तेव्हा रस्ता छान वाटला. सो ऐसा है दोस्तों. डैम एक्साइटेड, डैम हैप्पी. इट्स माई फर्स्ट राइड. ऊपर से सोलो राइड, ऊपर से 1000 किलोमीटर चलेंगे बच्चा. मज़ा आने वाला है. और क्या चाहिए. टॉप ऑफ दॅट खूप प्रॅक्टिस पण होईल आपली की हाऊ वी आर गोइंग टू परफॉर्म फॉर आवर नेक्स्ट राइड्स. अँड यू नो दिस इज अवर फर्स्ट राईडनं थोडं अनकम्फर्टेबल फील होत आहे. अनकम्फर्टेबल यासाठी फील होते कारण की याच्याबद्दल इतकं सर्व काही गॅजेट्स वगैरे घालून, सर्व ॲक्सेसरीज घालून कधीच गाडीच नाही चालवली. तर असं ग्लव्स पण घातलेलं थोडासा वेगळंच वाटत आहे. हेल्मेट तर चला तसं पण घालायचो, थोडंसं वेगळं वाटत आहे. होप की हे जे ग्लव्ज आहे हे आपला शेप घेऊन घेईल. 1-2 वेळा घातल्याने थोडे फ्री होऊन जातात. आणि वातावरण खूप सही आहे भाई. तिकडे एकदम मस्त असा फॉग आहे. पूर्ण थंडाई थंडा. बरं झालं मी जॅकेट कॅरी केलं. आणि डोंट नो वाय थंडी पूर्ण गेली होती आणि आता परत थंडी आली आहे. कारण की जे वातावरण आहे पूर्ण खाली साऊथमध्ये पाऊस झाला एकदम बेकार, त्याच्यामुळे इकडे पूर्ण असं आभाळ आहे. आणि आभाळ असल्यामुळे खूप थंड असं वातावरण झालेलं आहे. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. ॲक्च्युली आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की तुम्ही मला भरपूर दिवसांनी बघत आहे. आफ्टर स्पीकिंग ऑलमोस्ट 2 महिने झाले मी कुठेच ट्रॅव्हल नाही केला. एकदम कम्फर्ट झोनमध्ये चाललं गेलो आणि खरंच
पुढेच ट्रॅव्हल होतो. फक्त कंटिन्युअसली एडिट आणि खरंच प्लॅन करत होतो, पण माहिती नाही असं होत नव्हतं. बट आफ्टर अ लॉंग टाईम टुडे वी आर ट्रॅव्हलिंग टू मालवण. ऑलमोस्ट 425 किलोमीटर आहे पुण्यापासून, तर येणं जाणं ऑलमोस्ट 1000 किलोमीटर्सची राईड होणार आहे. अँड आय एम ट्रॅव्हलिंग सोलो बाय बाईक. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. बिकॉज ऑन दिस चॅप्टर दिस काइंड ऑफ राईड और दिस काइंड ऑफ ट्रॅव्हल कधीच नाही केलं आहे. अँड दिस ट्रॅव्हल सिरीज इज गोइंग टू ॲड अ डिफरंट स्टोरी टू माय लाईफ. तर खरंच खूप जास्त एक्साइटेड आहे. सो वी हॅव क्रॉस्ड द तामिनी घाट ऑलमोस्ट अँड टेकन अ स्मॉल ब्रेक फॉर द ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टमध्ये पोहा आहे आणि इकडे आपल्यासमोर आपली अशी मस्त सुंदर अशी गाडी लागलेली आहे. ब्रेकफास्ट गाडी और क्या चाहिए, मस्त गाडीला निहारतं. सो इट्स ऑलमोस्ट 9 आणि मी ट्राय करते की खूप कमी टाईमपास करू. बिकॉज ऑलमोस्ट 8 तास तर दाखवत आहे बाय मॅप, बट आय नो की 10 तास तर कमीत कमी मला लागणारच. सो वी आर जस्ट डुईंग टाईमपास व्हेरी लेस है ना. सो आता पटकन कॉफी मारतो इथून आणि निघूया. नेक्स्ट ब्रेक सरळ आपण वी आर जस्ट गोना टेक फॉर द लंच. नारियल पाणी पितो पहिले. सो वी रीच टू चिपळूणवरून जवळपास ऑलमोस्ट 10 किलोमीटर पुढे आलो आहे आणि इथून रत्नागिरी ऑलमोस्ट 82 किलोमीटर्स आहे. तर 1 तासमध्ये आपण रत्नागिरीला पोचणार आणि आता जवळपास ऑलमोस्ट 1 वाजत आलं आहे. 12:50 1 वाजत आलं आहे. सो मालवणला जायला ऑलमोस्ट संध्याकाळी होईल. जर लंच नाही केलं तर पोच बरोबर. जर लंच केलं 1 तास गेला तर अजून गेलं. वी हॅव स्टॉप हिअर फॉर अ स्मॉल शुगर केन ज्यूस ब्रेक. फीलिंग्स थोडा एनर्जेटिक. थोडी ऊन वाटत आहे, तितकी पण नाही आहे, एकदम थोडासा. जर ट्रॅफिक वगैरे खूप लागलं तर जास्त फील होते ऊन, अदरवाईज फाईन. मी हा लेयर्स कॅरी करून खूप चांगली काम केलं आहे, याच्यामुळे खूप कमी त्रास होत आहे. लेट्स गो. सिंधुदुर्गमध्ये पोचलो आहे ऑलमोस्ट. आता इथून बेंगळूरला 136 किलोमीटर्स आहे. म्हणत होतो की नाही करणार लंच, बट ऑलमोस्ट 3:30 वाजले आणि यार भूक लागली होती आणि ऑलमोस्ट फक्त 2-2.5 तासच इथून पोचायसाठी होतं. म्हटलं चलो खा लेते. काय फिरायसाठी आलो आणि खाण्यापिण्यामध्ये तब्येत गेली कामातून, तर म्हटलं बस नुसतेच्या खाते पिते और फिर चलते आराम से. 6-6:30 तरी पोचून जाऊ. ऊन मला जास्त नाही वाटत आहे, कारण की ऊन सहन करण्याची क्षमता माझी थोडी जास्त आहे बाकींच्यापेक्षा. तर मी 30-35 डिग्री 36पर्यंत मला तेवढं काही वाटत नाही आणि खरंच खूप थंड आहे. सो आय हॅव ऑर्डर्ड चिकन फ्राईड राईस. मस्त खाता बी तर फिरणी करते. बंद आहे.
चाय चाय आहे. सो अगेन वी हॅव टेकन अ ब्रेक. इथून म्हणजे 1 तास ड्राईव्ह केले त्याच्यानंतर थांबलो कारण की बसून बसून एकदम बॉम्ब दुखला. रस्ता खूप छान आहे. लास्ट टाइम आपण जिथे ब्रेक घेतला होता ते लांजा गाव होतं. रत्नागिरीवरून सरळ सरळ तो रस्ता सरळ कोल्हापूरला जाते. तिथून राईड घेतला तर लांजावरून सरळ म्हणजे राज काहीतरी गाव आहे ते, तिथून सरळ वेंगुर्ला. आता वेंगुर्ला इथून ऑलमोस्ट आता 78 किलोमीटर्स आहे. 1 तास दाखवतो आहे आणि आता वाजले आहेत 5. पोचून जाऊ तेवढं काही नाही. बट इकडचं वेदर हा इतकं थंड आहे, मस्त एक नंबर. रोड साईड एक नंबर असं रेस्टॉरंट आहे जिथे आपण असं आपला चाय एन्जॉय करत आहे आणि मस्त इकडनं असे रस्त्यावरून गाड्या वगैरे जात आहे. आणि यू नो वॉट, आज या रस्त्यावर इतका हायवे एकदम टॉप हायवे आहे आणि छान हायवे आहे आणि या रस्त्यावर काहीच गर्दी नाही, म्हणजे काहीच गर्दी नाही. म्हणजे असं वाटतं की खूप कमी लोक असेल, गर्दी नसेल. बिकॉज तसं पण गुढीपाडवा आहे तर सर्व लोक मे बी घरी त्यांच्या कार्यक्रमामध्ये बिझी असेल. सो आपण आज चाय एन्जॉय करू आणि लवकरच निघूया, डायरेक्ट वेंगुर्लाला पोचू. पोचलो आहे वेंगुर्ला पोचून स्टे शोधत होतो. 2-3 स्टे बघितले बट फायनली मला अशा ठिकाणी थांबायचं होतं जिथून सी व्ह्यू मिळतो. आणि माझ्यासमोर इकडे सी आहे. माहिती नाही क्लिअरली नाही दिसणार तुम्हाला, आता रात्र झाली आहे बट क्लिअरली आवाज येत असेल. एकदम सी व्ह्यू मिळाला आहे. सकाळी एकदम मजा येईल, एकदम सकाळी सकाळी उठू. ऑलमोस्ट 7:40 झाले आहे, पोचायसाठी उशीर झाला. बट यांच्याकडे डिनर वगैरेचं पण काही आहे नाही, तो बाहेरच जावं लागेल डिनर करायसाठी, है ना. भारी. म्हणजे जे दिवसभराची जे सर्व थकान होती ना ते पूर्ण निघून गेली आहे या समुद्राच्या लाटांच्या आवाजाने. एकदम भारी सुकून होतं आहे. आता तर मी मस्त आहे थोडा फ्रेश होतो, जेवण वगैरे करून येऊन इथे बसेल मस्त एक नंबर निवांत. मग मस्त तुम्हाला गोष्टी सांगतो आज दिवसभराचं आहे. रेडी वगैरे झालो एक नंबर, मस्त आंघोळ केली, एक नंबर वाटत आहे. आता मस्त गरम पाण्याने आंघोळ केला तो पूर्ण सकाळपासून जो थकवा होता ना तो पूर्णपणे दूर गेला आहे. आता भूक लागली आहे, पेटपूजा करायची वेळ आहे. सो गुढीपाडवा असल्यामुळे हे तर फूड प्रोव्हाइड नाही करत आहे. तर यांनीच मला एक रेडकर बंधू नावाचं एक हॉटेल सांगितलं जे फेमस आहे, इथे खूप छान सी फूड मिळतं. तर आपण ते ट्राय करायसाठी जातो आहे. आणि या लाटांचा आवाज कंटिन्युअस आतमध्ये सुद्धा येत आहे. तर थोडीशी फाटली माझी घसाचा आवाज, आपण याची यूज टू नाही. तर मग अशी जेव्हा वेंगलुरूच्या अंदरमध्ये आलो होतो ना तर तेव्हा माझं ऑन टाईम माझा ना गोप्रोची बॅटरी डेड झाली. तर तुम्हाला तिथले सुंदर जे रस्ते आहे ना ते दाखवतच नाही आले. होप आता रात्री जे काही कवर करता येईल तर थोडा चार्ज केला आहे, दाखवतो. दॅट्स अवर स्टे अँड दॅट्स द लेन. इकडे समुद्र आहे, पूर्ण समुद्राचा आवाज येतो. सगळं चालतं या हॉटेलमध्ये असे खूप सारे मस्त असे आयटम्स आहेत. डिंकवडी, लाडू, पिकल्स, मसाले वगैरे. आपण डिंकाचा लाडू घेतला. डिनर करून आलो आणि डिनर करून आल्यानंतर असे इथेच असं मस्त बसून ऑलमोस्ट 1 तास झाला इथेच बसून आहे. समोर असं मस्त असं समुद्र आहे आणि समुद्राचा असं मस्त लाटांचा कंटिन्युअसली आवाज येत आहे. तुमच्याशी मी बोलतो आहे मागून आवाज येईलच. आणि इकडे आपला स्टे आहे. तर खरंच म्हणजे मेनली आपल्या ट्रिपचा पर्पज होता की जस्ट टू रिफ्रेश माइंड फॉर द पीस. आणि खरंच खूप जास्त असं एक नंबर एकदम असं सूथिंग थेरपी वाटत आहे. ऑलमोस्ट स्पीतीनंतर कुठे गेलोच नाही आणि स्पीतीनंतर कुठे गेलोच नाही. 2 महिने फक्त एडिटिंग आणि काहीच नाही असं. म्हणजे इट्स जस्ट लाईक की कम्फर्ट झोनमध्ये गेलो असल्यासारखं. आणि खूप दिवसापासून अशी इच्छा होती की आपण राईड करू. आणि इतक्या दिवसानंतर असं करू म्हणजे तसं तर लास्ट वीकला यायचं होतं बट या वीकला आपण आलो आहे. थँक गॉड की आपण स्वतःला जे प्रॉमिस केलं ते कंप्लीट केलं. आणि यु नो म्हणजे असं मला भरपूर लोक असे विचारतात की भाई तू एकटा कसा ट्रॅव्हल करतो, कसा करू शकतो, इच्छा अशी होते. यार एकदम सिम्पल आहे यार. स्वतःला जे प्रॉमिस केलं ते कंप्लीट करायचं, स्वतःला खुश ठेवायचं, स्वतःला हॅपी ठेवायसाठी जे आपण करू शकतो ते करायचं. बस सिम्पल.
तेच आहे, मला असं वाटतं की आपण ट्रॅव्हल करावं, इथे फिरावं तिथे फिरावं, असं करावं तसं करावं. कोई है तो चलो, नाही है तो एकटा. बस तसंच काम आहे आपलं. सो भारी वाटतं आहे. रोम टूर उद्या सकाळी देईल आणि उद्या सकाळचा पण प्लॅन एक नंबर भारी आहे, जे आपण बघायसाठी आलो आहे ते एक्सप्लोअर करणार आहे पूर्ण. अँड आजचा डे खूप जास्त हेक्टिक होता. लॉंग डे, आपण ऑलमोस्ट 500 किलोमीटर्स दिवसभर ट्रॅव्हल केलं म्हणून थकलो पण आहे. तो आता घरी जातो आणि रेस्ट करतो. उद्या सकाळीच अर्ली इन द मॉर्निंग आपल्याला जवळपास 6ला उठून एक्सप्लोअर करायसाठी जायचं आहे. सो दॅट वॉज द स्वीट ब्लॉग फ्रॉम द डे वन फॉर वेंगोरला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नेहमीच तुम्ही आपलं असं प्रेम ठेवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टिल देन चिंकलंटिया, चँकलरिझम.